ए बोल बच्चन. नमस्कार. कशात सगळे? एनर्जी थोडी कमी वाटते तुमची. हा, राऊत साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स सारखं वाटतंय. हा, की साहेब एकटेच जोर लावताय, समोरून कोणी रिस्पॉन्सच देत नाही. परत एकदा करूयात का? नमस्कार. कशात सगळे? हा, तुम्ही MPSCचे विद्यार्थी आहात का सगळे? नाही, कारण पहिल्या अटेम्प्टला जमलं नाही ना तुम्हाला, म्हणून विचारत होतो. तर मी घरून 2-4 विनोद तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत. ते तुम्हाला आवडले तर ठीक, नाहीतर मी बघा, मी काँग्रेसचा माणूस आहे. आमचं कसं आहे, आम्हाला निवडणुकीत जितकं जमेल आम्ही तितकं करतो. जे नाही जमत ती EVM वर ढकलून देतो. म्हणून जर तुम्हाला माझा एखादा विनोद नाही आवडला तर या माईकची चूक आहे, त्या स्पीकरची चूक आहे, या व्हेन्यूची चूक आहे, पण माझी चूक नाही. ठीक आहे, क्लिअर केलं? मी बघा, मी त्या टाईपचा माणूस आहे की मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू. ठीक आहे, सुरू करूयात. माझं नाव वेदांत सरोदे आहे, पण प्रेमाने लोक मला बोलवतच नाही कधी, म्हणून दुसरं नाव पण वेदांत सरोदेच आहे माझं. आणि मी त्याचा विदर्भातला आहे, पण विदर्भ आणि वराडीवरचं सगळं फुटेज इतके दिवस भारत गणेशपुरी एकटेच खात आल्यामुळे आज मी पण प्रयत्न करणार आहे. मला इकडे मुंबई पुण्यात आल्यावर कळलं की तुम्ही लोक जज करता आम्हाला इकडे, की आम्ही गावाकडून येतो म्हणून. तुम्हाला काय वाटतं आम्ही काहीच करत नाही तिकडे? आम्ही खूप काय करतो, आम्ही फक्त त्याचं क्रेडिट घेत नाही, त्याचा गाजावाजा करत नाही. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ता यावर्षी दहीहंडीला आमच्या आमदारांनी मोठा इव्हेंट ठेवला. दहीहंडीचा खूप खर्च केला आणि मुंबईवरून DJ मागवला. बरं, DJ कुठला? त्याच्यासोबत ती गोष्ट येते नाही का, ते असं हेडफोन घालून हातवर करून कम ऑन गाइस पुट युअर हँड्स अप इन द एअर, तो DJ. पण आम्हाला अशा DJची सवय नाही ना. आम्हाला कुठला DJ माहिती आहे, जो चालत्या गाण्याच्या मध्ये स्वतःचं प्रमोशन करतो. हा ना, त्याचं असतं ना की अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानावर, DJ सुमित सुमित सुमित, तो आमचा DJ. असा DJ नसला तर आम्ही नाचतच नाही. तुम विदर्भ नहीं आ सकते. आणि आमच्याकडे कार्यक्रम संध्याकाळी 7ला सुरू होतो. तर ठरल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी 7ला पोरं जमली, गर्दी जमली, आयोजक आले, कार्यक्रम सुरू झाला, DJ सुरू झाला. आणि पहिलंच गाणं त्या बाईने DJ वर लावलं, आज ब्ल्यू है पाणी 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 पाणी. विदर्भात पाणी म्हणजे आमच्याकडे उन्हाळ्यात पाण्याची इतकी अडचण असते, आम्ही मुतायला घराबाहेर जातो, घरात पाणी नाही टाकलं म्हणून. नंतर तिच्या लक्षात आलं की हे काय गाणं यांना आवडलेलं दिसत नाही, म्हणून आम्हाला आवडेल असं, आम्हाला साजेसं असं तिने दुसरं गाणं लावलं, बेबी आय डोंट नीड डॉलर बिल्स टू हॅव फन टू नाईट. जे तिला हे पण माहिती नाही का आमच्याकडे असं ॲलन वॉकर, जस्टिन बिबर, चेन स्मोकर वगैरे ऐकत. आमच्याकडे लोकच चेन स्मोकर, पण ऐकत वगैरे नाही. बरं, तिचा कॉन्फिडन्स एवढा, आय लव्ह चिप 30च्या वेळेस ती साऊंड कमी करायची आणि आमच्याकडे बघायची. तिला वाटायचं की आम्ही कोऑपरेट करू म्हणून. आता तुमच्याकडे तुम्ही लोक करता ना मुंबई पुण्याकडे कोऑपरेट, आय लव्ह चीप थ्रिल्स, आम्ही नाही करत. मी तर नाहीच नाही, मी दिसत नसलो तरी खूप नीच माणूस आहे. मी खूप जज करतो लोकांना. म्हणजे माझा मित्र मी आमचं सोबत जॉब लागला होता, माझ्या आधी त्याचं प्रमोशन झालं, मी ब्लॉक केलं त्याला. असं कसं माझ्या आधी प्रमोशन झालं? बरं, त्याला मेसेज पण पाठवला की इट्स नॉट अबाउट मी, इट्स अबाउट यू, की तुझं प्रमोशन झालं म्हणून ब्लॉक केलं तुला. मी खूप खूप जज करतो मी लोकांना. म्हणजे त्या दिवशी मी सुप्रीम कोर्टचं लाईव्ह प्रोसिडिंग बघत होतो. लाईव्ह बघतायत ना यूट्यूबवर सुप्रीम कोर्ट, ते बघत होतो मी. त्याच्यात जजकडून, सुप्रीम कोर्टाच्या जजकडून एक ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली. मी जजला जज करत होतो. तुम्ही लोक पासिंग द पार्सल गेम खेळता ना, मी जजिंग द जज खेळतोय. पण ती बाई का ती कोणाच्या बापाचं ऐकणार नव्हती. ती सगळं पाठच करून आली होती. ती इंटर्न होती वाटतं साऊथ मुंबईची. ती सगळे वाक्य पाठ करून आली होती. 2-3 गाणे झाले, काय तिच्या मनात आलं काय माहिती, माईक हातात घेतला, हातवर केला, बोलते ऑल यू पंजाबी बॉयज इन द हाऊस मेक सम नॉइज फॉर पंजाबी बॉयज. म्हटलं खाली येते जरा, खाली आहे, इकडे 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 इकडे. तुला माहिती आहे का आपण जिथे उभे होतो तिथला ॲड्रेस काय? इथला ॲड्रेस आहे पिंपळगाव राजा पंचायत समितीसमोर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. पंजाबी बॉयज इन द हाऊस इथं. नंतर तिच्या लक्षात आलं की हे काही तिला जमत नाही आहे. तिला जमत नाही, आम्हाला जमत आहे. नंतर तिच्या लक्षात आलं की तिला काही जमत नाही आहे. शेवटी तिने माईक हातात घेतला आणि जे कार्यक्रमाच्या शेवटी बोलतात ना, कार्यक्रम संपल्यावर, की थँक यू टू द ऑर्गनायझर्स फॉर ऑर्गनायझिंग सच अ ब्युटिफुल इव्हेंट अँड थँक यू गाईज फॉर बिंग सच अ वंडरफुल ऑडियन्स.
पोरं शर्ट काढून नाचतात खाली. वंडरफुल ऑडियन्स. शेवटी त्यांनी यूट्यूबवर मराठी DJ सॉंग्स प्लेलिस्ट सर्च केलं आणि प्लेलिस्ट लावून राग राग बसून राहिली कोपऱ्यात. हेच तर पाहिजे होतं आम्हाला. आमचा खरा इव्हेंट इथून पुढे सुरू झाला. पुढचा 1.5 तास तुझी चिमणी उडाली भूर, माझा पोपट पिसाटला. पब्लिक नाचू नाचू पागल. पण इव्हेंट दहीहंडीचा होता ना. इव्हेंट दहीहंडीचा होता. आणि तुमच्याकडे फार मोठमोठी पथकं असतात. आम्ही TV ला बघतो, मुंबईला फार मोठमोठी पथकं असतात. काय जय जवान आहे, जोगेश्वरी आहे, स्पेनवरून वगैरे लोक येतात. आमच्याकडे एकच पथक असतं दरवर्षी. दहीहंडीच्या आदल्या दिवशी गल्लीतल्या पोरांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो आणि त्याच्यात टाकलं जातं की ज्याला ह्या वर्षी 2 हात, शब्द फार महत्त्वाचा, ह्या वर्षी असले पाहिजे. ते मागच्या वर्षी 2 होते, एक ते उसाच्या रसाच्या गाडीत गेला, हे काय चालेल का, ते ना चालणार. की ज्याला ह्या वर्षी 2 हात, 2 पाय आणि 1 पाठ असेल, कम ऑन. आणि हे लोक प्रॅक्टिस पण खूप करतात की खालच्या थराला 50 लोक, मग त्यांना सपोर्टला 15 लोक राहतील, मग कमी कमी होत जातील, 20, 10, 5, 4, 3, 2, 1 आहे ना, प्लॅनिंग आहे ना. आमच्याकडे असं काय नाही. आमच्याकडे जेव्हा आयोजक बोलतात की आता ही हंडी फोडली तर चालेल, ते सगळे पोरं खाली जमा होतात, वर बघतात आणि म्हणतात ज्याला जितकी चढली आहे तो तितका वर चढेल. म्हणून कदाचित इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला मला फिजिक्सला बॅकलॉग होता. जे 5 थर लावायचं तर हे प्लॅनिंग आहे आमचं. पण यावर्षी झालं असं की आमच्या आमदारांनी 2 पथकं बोलवली होती आणि हे आमच्या गल्लीतल्या 2 पोरांना समजलं की आता हंडी कोण फोडणार, है ना. की आता 2 पथकं बोलवली आहे. आमच्या गल्लीतल्या फक्त 2 पोरांना समजलं, तरी पुढच्या 1.5 मिनिटात 70-80 पोरं मारामारा करतायत. या बाकीच्यांना रूट कॉज माहिती पण नाही मारामारीचा काय, पण मारामाऱ्या सुरू आहेत. का? कारण उद्या जर व्हिडिओमध्ये असं दिसलं की आपल्या सगळ्या गल्लीतले सगळे पोरं मार खात होती आणि हा एकटाच बाजूला उभा होता, त्याला दुसऱ्या दिवशी आपल्याच गल्लीतले पोरं गल्लीत नेऊन मारतील. म्हणून आमच्याकडे पोरं पिअर प्रेशरमध्ये मारामारा करतात. आणि अशी इव्हेंटमध्ये भांडणं झाले ना की आमच्याकडे SOP ठरलेला आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल ठरलेला आहे. स्टेप 1 DJ लावायचा. कारण DJ लावला की पोरं बाकी सगळं विसरतात आणि नाचायला सुरू करतात. म्हणून आयोजक कधीपासून माईकवर ओरडतायत का DJ लावा पटकन, DJ लावा पटकन, DJ लावा पटकन. तर ती बाय आधीच तिकडे पोहून बसलेली DJ वाली. तिच्या लक्षात आलं की दिस इज द मोमेंट फॉर रिव्हेंज. बदला घ्यायची हीच ती वेळ आहे. तिने लावला आरंभ आहे प्रचंड. पेटली ना भो पोरं सगळी. आतापर्यंत जी पोरं शांततेत लाथाबुक्क्यांनी लोकशाही पद्धतीने हाणामारी करत होती, आता जे हातात भेटेल ते फेकून मारायला लागली. काय तर म्हणे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे. घातला दगड मग त्याच्या डोक्यात. जर मौत अंत है नाहीच तर हाफ मर्डर से क्यों डरे. आणि म्हणून SOP ची स्टेप 2 म्हणून पोलिसांना बोलवण्यात आलं. आणि स्टेप 2 आहे आमच्याकडे पोलिसांना बोलवणं. बघा, कारण आमच्याकडे पोलिसांची मस्ती नाही केली जात. आमच्याकडे पोलीस नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त. लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे पोलीस आधी थांबवायचे, मग मारायचे, मग विचारायचे कुठं चालला होता. म्हणजे एकाला ती इतका कुत्र्यासारखा आणला, कुत्र्यासारखा मारला, मग विचारलं कुठं चालला होता. तो म्हणे मी रेड मारायला चाललो होतो CBI मध्ये म्हणे मी. म्हणून आमच्याकडे पोलिसांची मस्ती केली जात नाही. शेवटी पोलीस आले, भांडणं सोडवली, पोरं शांत केली, पब्लिकमधलं पॅनिक कमी झालं, कायदा अँड सुव्यवस्था इन्स्टॉल्ड सक्सेसफुली, फेथ इन महाराष्ट्र पोलीस रिस्टोर्ड, आहे की नाही. आणि आता परत कार्यक्रम सुरू होणारच, परत DJ लागणारच. एवढ्यात कोणीतरी बोललं अरे मी असतो ना, ऐकून घेतलं नसतं, झाली भाऊ भांडणं परत सुरू. त्या दिवशी आमचं अर्धगाव पोलीस स्टेशनमध्ये झोपलं. मारलंच इतकं होतं आणि उरलेलं गाव हॉस्पिटलमध्ये. मारच इतका व्हायला होता. म्हणून या वर्षीचा आमच्याकडचा दहीहंडीचा उत्सव दहीहंडी न फोडताच संपन्न झाला. पण एवढं झालं तरी याची तुम्हाला कुठेही खबर ऐकायला मिळणार नाही, बातमी छापलेली दिसणार नाही. कारण अगेन आमचं ब्रीदवाक्य आता ठरलंय, शांतीत क्रांती. थँक्यू सो मच गाईज.